युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे आणि त्याचमुळे आता कोळशाचा भाव देखील तितकाच वाढलेला आहे आणि कोळशाची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। मी सध्या या ठिकाणी ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोळसा विकला जातो त्या ठिकाणी आहे, शिवडी परिसरामध्ये आहे आणि जर पाहायला गेलं तर कोळशाची मागणी जी आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। या ठिकाणी जर तुम्ही पाहताय की गोणीच्या गोणी ज्या आहेत त्या भरलेल्या जातात। एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेक घरगुती असतील किंवा हॉटेल व्यावसायिक असतील ते आता चुलीवरती जेवण बनवण्याकडे त्यांचा मोर्चा वळलेला आहे आणि त्याचमुळे याची मागणी आणि भाव वाढलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी इथले कोळशाचे व्यापारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, त्यांचं म्हणणं ऐकणार आहोत। नक्की गेल्या काही दिवसामध्ये कोळशाची मागणी कितीने वाढलेली आणि रेटमध्ये काय सध्या फरक आहे? अभी 1.5 गुना बढ़ा है। ये 50 गुनी बिकता था, 75 गुनी बिकने लगा है। और अब उसके बाद में रेट जो है 2 रुपया किलो, 32 रुपया था, 34 रुपया हो गया किलो का। अभी कितनी मांग बढ़ी है, कितने कस्टमर आ रहे हैं, उनकी मांग क्या है और आप इसमें बहुत है, हम लोग नहीं पूरा कर सकते हैं, मांग बहुत ज़्यादा है, उतना हम लोग पूरा नहीं कर सकते हैं मांग। हा कोळसा नेमका येतो कुठून आणि तुमची मागणी का पूर्ण होत नाही? नहीं नहीं, कोई सवाल ही नहीं पैदा हो। हम लोग को पहले कम धंधा था, कोई सब LPG पे था, अभी सब वो सिकड़ी पे आ जाएंगे तो कहाँ से पूरा होने वाला भाई कोयला। एक कोयला किधर से आता है? ये आता है कर्नाटक से आता है। तो अभी वहां से मतलब जितना चाहिए उतना वो भेज नहीं रहे? नहीं नहीं, माल नहीं मिल रहा उतना क्वांटिटी में नहीं। पहले खपत नहीं था तो काहे को बनाएगा कोई, अभी खपत हो गया तो क्या ताबड़तोड़ वो है दाल चावल है बना के खाना चालू हो जाएगा क्या। अभी क्या रेट लगा, अभी क्या रेट चल रहा है कोळसे का? अभी रेट चलता है इधर जो है समझ लो 32 रुपया किलो, और पहले कितना था? 30 रुपया था। मतलब बहुत रेट बढ़ा है, बहुत जगह से 35-40 भी चल रहे हैं। हाँ कहीं कहीं अब किरकोल में बेचते हैं ना 40 रुपये, यहाँ से ले जाएगा ट्रांसपोर्ट खर्चा लगता है, वो 40 रुपये बेचते हैं उन लोग। मतलब रेट भी बढ़ा है और मांग भी बढ़ी है। फिर और क्या, मांग बढ़ा तभी तो रेट बढ़ा, नहीं तो फिर काहे को बढ़ता। और वो जो समझ लो कर्नाटक से जो गाड़ियाँ आ रही है वो उतना प्रोडक्शन था ना जितना थोड़ा था, नहीं समझे आप बात। अभी जो है प्रोडक्शन कम है और मांग इतना हो गया तो भाव बढ़ ही जाएगा, भाव बढ़ेगा फिर प्लस क्या नाम है कि रेट बढ़ा मगजमारी दुनिया भर परेशानी, लेबर का प्रॉब्लम हो रहा है। नक्कीच हा कोयला बंदर आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तुम्ही पाहू शकता की हे अशा प्रकारे मागणी वाढल्यामुळे ह्या चारकोल डेपोमध्ये ही अशा प्रकारची मागणी वाढल्यामुळे जोरात जे आहे त्याचं काम सुरू आहे, त्यामुळे आता रेट देखील तितकेच वाढलेले आहेत। हे मोठे व्यापारी आहेत, मात्र किरकोळ व्यापाऱ्याच्या ठिकाणी 35 ते 40 रुपयाचा रेट चाललेला, पण रेट देखील वाढलेला आहे, मागणी देखील वाढलेली आहे। त्यामुळे आता या LPG गॅसचा पुरवठा कधी सुरळीत होईल हे देखील आता पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन निशासोबत रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।